सो गाईज इकडे मी निघालेली होती चालत 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 मुंबईला. म्हणजे माझं थोडंसं काम होतं, सो त्यासाठी मी इकडे निघालेली होती. आणि नंतर अलिबागला पोचल्यानंतर खूप जास्त भूक लागलेली होती. बसचा तर नेहमीचा प्रॉब्लेम असतो की वेळेवर येत नाही भाई साहब, किती कंटाळा येतो. मग आमचा मामा आहे या हॉटेलला, सो आई बोलली की जाऊया नाश्ता करून येऊया. म्हणजे भूक लागलेली, 1 वाजलेलं, सो जेवूनच येऊया म्हणून. आणि माझा तुम्ही बघू शकता थकलेला भागलेला, म्हणजे दुनियाभरचे सगळे प्रॉब्लेम्स माझ्याच कपाळावर म्हणजे माझ्याच डोक्यावर आहेत की काय. त्यात माझी पडत चालले बघा टक्कल. म्हणजे माझे केस खूप जास्त गळतात आहेत. का? कारण पाण्यामुळं मे बी असू शकतं आहे. नंतर मग इथे मी ऑर्डर केला डोसा आणि आईने ऑर्डर केलेली होती पावभाजी. सो त्याच्यावर मस्त मध्ये ताव मारला आणि आम्ही खाल्ला आणि नंतर मग निघालो पोचलो वाशीला पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता भाई साब इथे सगळे डॉक्टरचेच बिल्डिंग आहे. आणि ही बिल्डिंग एवढी खुफी होती ना, तर समजतच नव्हतं कुठनं जायचं कुठनं यायचं, पूर्ण गुम झालेलो. आल्यानंतर मग इथे मग स्टेशनला तुम्ही बघू शकता खतरनाकमध्ये गर्दी आहे. मी थोडंसं शॉप करते. मी स्कार्फमध्ये खूप चांगले दिसते. आय नो आमचा साईल मागे काहीतरी करतोय आणि तुम्ही बघू शकताय. इथे मग नंतर आलो आणि बघत होतो की ट्रेन कधी येणार आहे. सो वेळ होता खूप जास्त, मग विचार केला काहीतरी खायला आलो. नंतर मी ते JK बर्गर्स होतं, जे की मला माहीतच नाही इथं व्हेज आहे. सो त्यासाठी मी वेट केला आणि ॲट द एंडला खायला घेतलं, तर मला आवडलं नाही. आमचं साहिल बोलते की व्हेज आहे. व्हेज तरी काय खायचं, माणसाने खायचं नॉनव्हेज खायचं. आणि मी इथं खाते, तुम्ही बघू शकताय. खाण्याच्या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करत नाही बाई, पण काय सांगू मी तुम्हाला, असं मला वरचं खायला खूप जास्त आवडायला लागले. हल्ली घरातलं खायचं कमी झालेलं आहे. नंतर मग इथे दुनियाभरची गर्दी, एवढी सगळी गर्दी, एवढी लोक जातात कुठं मला समजलंच नाही अजूनपर्यंत. म्हणजे प्रत्येक स्टेशनला बघत होतो ना, तेवढीच गर्दी भाई साप, तेवढीच गर्दी, एवढी लोक राहतात कुठं, जातात कुठं. हा एवढा सगळ्यात मोठा माझा फॅन आहे. सो मला आनंद झाला माझ्या फॅनला भेटून. मी आमच्या आई आम्ही ट्रेनमध्ये. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.